नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक गोष्ट सांगणार आहे. स्वतःला नियंत्रणात ठेवण्याची कला. एक जिज्ञासू वृत्तीचा अहंकारी मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणाऱ्यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इत्यादी प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला. तो आपल्या मित्रांना सांगत असे. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या अहंकारी मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले तेव्हा त्यांना वाटले या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात? गौतम बुद्ध म्हणाले, मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे. मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता गौतम बुद्ध म्हणाले, जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहीत असतो. जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते कामही माहीत असते. पण जो ज्ञानी आहे तो स्वतःवर नियंत्रण ठेवतो. मुलाने विचारले, ते कसे काय? गौतम बुद्ध म्हणाले, त्याची जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही. तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो. अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास असते. त्याला त्याची चूक कळून आली. तात्पर्य: ज्यांना स्वतःला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हा समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदित ठेवतो. हेच या गोष्टीतून आपण बोध घ्यायचा आहे की एखाद्या वाईट प्रसंगात किंवा चांगल्या प्रसंगात हुरळून न जाता तो प्रसंग शांतपणे अनुभवायला पाहिजे. आपल्या आयुष्यात असे वेगवेगळे आणि वेगवेगळे प्रसंग येत असतात. अशा वाईट प्रसंगावेळी खचून न जाता आणि चांगल्या प्रसंगी अतिउत्साही न होता आपण जगता आलं पाहिजे. नमस्कार दोस्तों.